जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अतिशय महत्त्वपूर्ण असा अनुदानाचं वितरण करण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे या शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आपल्या सर्वांना नेहमीप्रमाणे एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2023 सन 2023-24चं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी म्हणजे कालच निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर ब्रिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन 2023-24 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये अनुक्रमांक लेखाशीर्ष नियंत्रक अधिकारी वितरित अनुदान जे आहे ते सविस्तरपणे याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। आपण स्क्रोल करून हे पाहू शकताय। त्यामुळे 2023-24 या आर्थिक वर्षात वित्त विभागानं बीम्स प्रणालीवर हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि याच्यामध्ये अटी शर्तीसुद्धा घालण्यात आलेल्या आहेत। वित्त विभागानं शासकीय कर्मचाऱ्यांना आगारी मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले नियम विचारात घेण्यात यावेत। त्याचबरोबर 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असतील तर अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही असे याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर केलेला आहे त्यासाठीच तो खर्च करण्यात यावा असं सुद्धा याच्यामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं अनुषंगानं कार्यवाही करण्यात यावी असंही सांगण्यात आलेलं आहे। तर या पद्धतीनं शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठीची संबंधित असणारे सर्व अधिकारी कर्मचारी शाळा महाविद्यालय यांच्या वेतनासंदर्भात अनुदानासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे आणि यामध्ये असंही नमूद केलेलं आहे की शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंटमध्ये ECS द्वारे प्रदान करणं बंधनकारक राहील असं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे, हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी, कर्मचारी हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।